काल सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी आषाढी एकादशी आणि जिल्ह्यातील पर्यटनासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींची घेतली होती बैठक। मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला 100% झाला पाहिजे। हे खासदार आणि मतदाराचं नातं नाही, तुमचं आणि माझं नातं हे बाप लेकीचं, आई मुलीचं आणि एका भावा बहिणीचं नातं आहे। तुम्ही मला निवडणुकीच्या काळात जशी साथ दिली, मी सुद्धा अगदी तसेच तुमच्यासोबत कायम असेन। ही नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमची सेवा करेन। त्या शेतकरी मानवांनी खूप सहन केले आणि आज सोलापूर लोकसभेला एक नवीन खासदार त्यांनी दिला। मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की तुमची ही नवनिर्वाचित खासदार आयुष्यभर तुमच्या सोबत आहे। आजपासून तुमचं आणि माझं नातं हे खासदार आणि मतदाराचं नाही, तर वडिलांचं आणि लेकीचं नातं आहे, आईचं आणि लेकीचं नातं आहे आणि एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे। आणि मी आयुष्यभर तुमची सेवा करेन। मला तुम्ही तुमची सेवा करण्याची संधी दिली हे मी माझं अहोभाग्य समजते आणि या संधीचं मी सोनं करून टाकते। मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे आणि तो मी 100% करून देईन। आज या व्यासपीठावर पुन्हा ते वचन देते। ती कामाला लागली आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते की तुमच्या इथे येऊन तुमची कामं कधी करू। मी गावभेट दौरा देखील सुरू केला आहे, गावोगावी जाऊन आभार मानते आणि तुमचे निवेदन मी या ठिकाणी घेऊन निवेदनाची पाठपुरावा करत आहे। कोगनुरेजी, मी तुमच्या पुढच्या वाटचालीस मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही मला माझ्या इलेक्शनमध्ये साथ दिली तसं मी तुमच्या पुढच्या कार्यात तुम्हाला साथ देईन। काळाजी साहेब तर आपल्यासोबत आहेच आणि नेहमी असतात। काळाजी साहेबांचं देखील मी या व्यासपीठावर जाहीर आभार मानते की दक्षिण सोलापूरच्या प्रत्येक गावात ते फिरले, कारण तर त्यांना पण त्रास भाजपमुळे सहन करावा लागला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांना पण त्रास सहन करावा लागला। पण आता काँग्रेसची सत्ता आली आहे, आता आपण तो त्रास सहन करणार नाही, त्रास देण्याची वेळ आली आहे आणि तुम्हाला तुमच्यावर जो माझ्या 10 वर्षात अन्याय झाला तो आपल्याला पुसून काढायचा मी तो मी करीन। हे शब्द मी तुम्हाला देते आणि इथेच थांबते। पुन्हा एकदा कोगनुरेजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।